नक्की आज आपण कराडमध्ये आलेला आहात, आशाबा जाधवांच्या स्मृतीस्थळावरती आलेले आहेत. काय नक्की आपली या स्थळाला भेट देण्यामागचं कारण? आमचे ते खशाबा जाधव हे आमचे आराध्य दैवत आहेत. आम्ही वेळोवेळी अभिवादन करण्यासाठी येतच असतो. पण आज खरं तर प्रमुख कारण आहे की राज्यामध्ये सुरू असणाऱ्या महाराष्ट्र केसरी ह्या पदाची जी हेळसांड चालू आहे संघटनेच्या वादामध्ये, मागच्या वर्षीपर्यंत 2-2 महाराष्ट्र केसरी होत होत्या, यावर्षी 4 महाराष्ट्र केसरी होणार आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे सर्व आमच्या महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी सर्व कुस्ती शौकीनांची मागणी आहे. म्हणून आम्ही परवा दिवशी 11 तारखेला सकाळी 11 वाजता या ठिकाणी जवळजवळ राज्यातील 30 ते 35 महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान व 10 ते 12 हिंद केसरी या ठिकाणी येणार आहोत. आणि पत्रकार परिषद घेऊन ह्या महाराष्ट्र केसरी 4 महाराष्ट्र केसरी जे होत आहेत आज राज्यामध्ये, त्यावर काय तोडगा काढता येईल यासाठी आम्ही 11 तारखेला सकाळी 11 वाजता इथे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. माझी विनंती आहे सर्व पत्रकार बंधू भगिनींना की त्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून खरं आज राज्यामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये अतिशय म्हणजे एक आजचा जो विषय चालू आहे कुस्ती क्षेत्रामध्ये, खरं एक वेदनादायी घटना चालू आहेत आता कुस्ती क्षेत्रामध्ये. त्याच्यावर कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून खरं सर्व कुस्ती शौकीनांची, पैलवानांची इच्छा आहे. म्हणून आम्ही 11 तारखेला या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत. त्या पत्रकार परिषदेला सर्वांनी उपस्थित राहावे.